करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा लागलो पवन झालो जराच्या ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत झाले राम राज्य काय मुनी आम्हासी धरणी धरी पीके गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ विये दळिता कांडिता जीविता गे बाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि या अभंगातील प्रतिपाद्य विषय जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या नजरेसमोर मांडतायत की बाबांनो या पृथ्वीवरती या भूतलावरती एक असा राजा जन्माला आला आणि तो राजा जन्माला आल्याच्या नंतर तो आशा सिंहासनावरती आरूढ झाला. त्या आशा सिंहासनावरती आरूढ झाल्याच्या नंतर या पृथ्वी लोकावरती या भूलोकावरती असा एकही जीव नाही की त्या जीवाला आनंद झाला नाही. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाचा भाव या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपल्या डोळ्यासमोर मांडताय की बाबांनो या भूतलावरती असा एक राजा झाला. काय राजा झाला? कोणता राजा झाला की तो राजा या भूतलावरती जन्माला आल्याच्या नंतर या संपूर्ण सृष्टीला आनंद झाला. संपूर्ण सृष्टीला आनंद झाला नाही तर या सृष्टीचा जो अखंड सतत म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो सगळे चालिता म्या याची नियमिला साता.
काळोग्रासी तसे भूता अशी ज्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे, तो भगवान परमात्मा या सृष्टीवरती जन्माला आल्याच्या नंतर जो सूर्य आहे, तो सूर्य वेदासी बोलावे, पृथ्वीया जाते वेदासी बोलावे, पृथ्वीया जाते वेदासी बोलावे, पृथ्वीया जाते वेदासी बोलावे, सूर्याची तो भगवान परमात्मा या सृष्टीवरती जन्माला येण्याच्या वेळेस पळभर तो सूर्य सुद्धा थांबलेला आहे. सूर्याला आनंद झाला, चंद्राला आनंद झाला, या पृथ्वी मातेला सुद्धा आनंद झाला. असा या सृष्टीवरती सर्वांना आनंद झाला. तो भगवान परमात्मा ज्या दिवशी जन्माला येणार त्या दिवशी सर्वांना आनंद झाला. आज भगवान परमात्म्याचा जन्मतिथी दिवस नाही, तरी सुद्धा मी त्या भगवान परमात्म्याचं तुमच्या समोर वर्णन करतोय. अभंग निवडलेला आहे, झाले राम राज्य काय उनी आम्हासे. कारण आपल्याला राम राज्यापर्यंत जायचंय, पण कोणाचा राम राज्य आहे, कोण आहे तो रामचंद्र प्रभू, त्याच्यासाठी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा एक दिवस राम राज्याभिषेक होणार आहे. मला हे सांगायचंय की तो भगवान परमात्मा ज्या सृष्टीमध्ये जन्माला आला, त्या सृष्टीवरती जन्माला येते सूर्य सुद्धा थांबलेला आहे, चंद्र सुद्धा वाट बघतोय की या भगवान परमात्मा हा रात्रीच्या वेळेला का जन्माला आला नाही. असा या ठिकाणी बराचसा काही संबंध आहे. पृथ्वी मातेला आनंद झाला, गोमातेला आनंद झाला, ब्राह्मणाला आनंद झाला, भक्ताला आनंद झाला, परंतु दुष्टांना काय झाला, सळकाप सुटला. दुष्टाला आनंद झाला नाही. दुष्टाला आनंद कधीच होत नाही, कधीच होत नाही. का होत नाही? कारण त्यांच्या विरोधात या सगळ्या गोष्टी घडत असतात, म्हणून त्यांना आनंद होत नाही. त्यांना जे पाहिजे ते या परमार्थात नाही, त्यांना जे पाहिजे ते या परमार्थात नाही, परंतु जे परमार्थात आहे तो आनंद परमार्थ केल्याच्या नंतर, परमार्थातल्या काही गोष्टी ऐकल्याच्या नंतर आनंद होतो. ब्राह्मणाला आनंद होतो, गाईला आनंद होतो, भक्ताला, आणि आनंद होतो सात्विक वृत्तीच्या पारमार्थिक गृहस्थाला. याच्या व्यतिरिक्त आनंद कुणाला होत नाही. कुणाला का होत नाही? एखाद्या वेळेस दगडाला आनंद होईल, एखाद्या वेळेस वृक्षाला आनंद होईल, एखाद्या वेळेस वाहत्या नदीला आनंद होईल, परंतु राक्षस वृत्तीच्या माणसाला कधी आनंद होणार नाही. म्हणून या अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जो रामचंद्र प्रभूचा अवतार, जो रामचंद्र प्रभू या सृष्टीवरती जन्माला आले, आणि आल्याच्या नंतर त्या अयोध्यावासियांना नव्हे, या संपूर्ण या भारतभूमीला, या संपूर्ण सृष्टीला आनंद झाला. संपूर्ण सृष्टीला आनंद झाला. आनंद साजरा करत असताना, आनंद व्यक्त करत असताना जे काम करतायत त्या कामामध्ये सुद्धा राम वेळोवेळा आम्ही गाऊ, वेळोवेळा आम्ही त्या भगवान रामचंद्र प्रभूच्या ओव्या अखंड गात राहू. कशा गात राहू? तर दळिता कांडिता जीविता गे बाई, दळण करत असताना, कांडण करत असताना, जेवण करत असताना आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, भगवान परमात्म्याचं नाम गाऊ. एवढंच नाही तर हे नामचिंतन गात असताना तो आनंद आपल्या हृदयामध्ये साठलेला असताना आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं सुख उपभोगाला मिळतं. दुःख पाहायला स्वप्नामध्ये सुद्धा नाही, स्वप्नामध्ये सुद्धा दुःख हे पाहायला सुद्धा मिळत नाही. स्वप्नी हे दुःख
कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की जो भगवत भक्त आहे, हे तर अगोदर सर्वांची अवस्था सांगितली, सृष्टीवरच्या प्रत्येक जीवाची अवस्था जगद्गुरु तुकोबारायने तुमच्या आमच्या समोर मांडली. परंतु जो भगवत भक्त आहे, जो रामचंद्र प्रभूचा भक्त आहे, ते रामचंद्र प्रभूंनी आपल्या स्वतःमध्ये जे सुख आहे ते सुख भक्ताला दिलं. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, आणि त्यांना गर्भाला येण्याचं दुःख त्यांचं नाहीसं केलं, जन्माला येण्याचं दुःख त्यांचं नाहीसं केलं, नवे मरणाचं दुःख नाहीसं केलं. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. असा या अभंगाचा शब्दशः भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचं नियोजन, या कार्यक्रमाची प्रणाली कशी आहे, का हा कार्यक्रमाचं नियोजन केलं, का या कार्यक्रमाचं आयोजन केलं, तर याच्या पाठीमागची पूर्वपीठिका अशी आहे की हा रानातला कार्यक्रम आहे, हा शेतातला कार्यक्रम. इथं कुठं वस्ती नाही, काही नाही, तरीही सुद्धा आपण जे 100-200 माणसं या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून सनी काहीतरी भगवान परमात्म्याची कथा, काहीतरी भगवान परमात्म्याचं गुणानुवाद करून सनी आपल्याला या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायचा. मग हा आनंद उत्सव साजरा करायचा, याच्या पाठीमागची पूर्वपीठिका काय आहे हे मला तुमच्या समोर मांडायचं. की आज या ठिकाणी रानामध्ये, शेतामध्ये आपले दाजी रामेश्वर दाजी महाडिक हे RSS चे कार्यकर्ते आहेत. RSS चे कार्यकर्ते आहे हे सांगण्याचं कारण एकच की ते RSS चे आहे हे मला सांगायचं नाही, परंतु ते कार्यकर्ते असल्यामुळं त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे, तर त्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की जेवढे काही या भारत भूमीमध्ये RSS चे कार्यकर्ते आहेत, या संपूर्ण आता मला वाटतं 15-20 वर्षापासून ते या कार्यामध्ये दक्ष आहे. परंतु 15-20 वर्षापासून ते हे कार्य अव्याहतपणे करतात. ते RSS चं कार्य जर काय असेल या सृष्टीमध्ये, या भारत भूमातेमध्ये ते कोणतं कार्य करतात, तर ते एकच कार्य करतात की हिंदू एकता. त्यांचं सर्वात मोठं आणि घोषवाक्य एक आहे की संपूर्ण या सृष्टीवरचा हिंदू हा एक असला पाहिजे. हे RSS चं घोषवाक्यच आहे, हिंदू एक असला पाहिजे. परंतु आपल्या या पाठीमागच्या काही काळामध्ये 3 वर्षापूर्वी, आज 3 वर्ष पूर्ण ज्या गोष्टीला घडतात, ती गोष्ट अशी घडली की अनेक आपल्या भारत मातेतील साधू, अनेक संन्यासी, अनेक मोठमोठाले भक्त, योगी, जपी, तपी, संन्यासी, मोठमोठे महान अशा पदाला विद्वान असतील, पंडित असतील, शास्त्री असतील, याच्याही पेक्षा अनेक काही मोठमोठाले भक्त असतील. परंतु या संपूर्ण भक्त मांदियाळींनी ज्या रामचंद्र प्रभूची मूर्ती स्थापन करण्याकरता आणि ते अयोध्येतील मंदिर उभं करण्याकरता आतापर्यंत लाखोने साधू संत महात्मे या ठिकाणी काय झाले, त्यांनी मरण स्वीकारलं. परंतु रामचंद्र प्रभूचं मंदिर उभं करायचं हे त्यांचं ध्येय होतं. मला असं वाटतं की अशोकराव सिंघल यांची मी बरीचशी पुस्तकं वाचलेली आहे. कारण अशोकराव सिंघल सारखा महात्मा, कारण खूप मोठे तत्ववेत्ते होते, ज्ञानी होते, तत्ववेत्ते होते. परंतु RSS चं कार्य त्यांनी एवढं दक्ष पद्धतीने केलेलं आहे की त्याच्यामध्ये कुणाला असं, मला असं वाटतं की मुंगीचा पाय सुद्धा त्या ठिकाणी बसणार नाही, एवढं दक्षतापूर्वक अशोकराव सिंघल यांनी कार्य केलेलं आहे. परंतु अशोकराव सिंघलचं नाव मला वाटतं की बऱ्याच जणांना प्रचलित नाही, परंतु त्यांचं कार्य एवढं मोठं आहे, एवढं मोठं कार्य आहे की एक महात्मा जर अशी काठी जर उभी केली तर त्या काठीला सुद्धा वाचा फोडण्याची ताकद त्या अशोकराव सिंघल मध्ये होती. आणि तो अशोकराव सिंघल एवढंच नाही तर असे कितीही मोठमोठाले, किती मी म्हणतो, आता सगळ्यात मोठं पद मला असं वाटतं की राष्ट्रपतीचं पद हे सगळ्यात मोठं आहे. त्याच्यानंतर पंतप्रधानाचं पद हे 2 नंबरला आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे सगळे मंडळी आहे. परंतु राष्ट्रपती
पंतप्रधान जर कोणाच्या शब्द कानावरती पडल्याच्या नंतर जर अंगाला थरकाप सुटत असेल, अंगातून घाम निघत असेल, तर ते अशोकराव सिंगल आहे. विठाला याची माहिती, याचं कारण एकच की आमचे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू जनार्दन महाराज राजपूत आणि मी बरेच वर्ष आम्ही सोबत राहिलो, त्याच्यामुळे ही संपूर्ण माहिती मला सुद्धा आहे. मला सांगण्याचा इत्यर्थ एवढाच की 3 वर्षापूर्वी ज्या RSCचे कार्यकर्ते त्यांना साक्षात त्या अयोध्येतल्या मंदिरातली ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली, जशाच तशी हुबेहूब जशी रामचंद्र प्रभूची मूर्ती त्या अयोध्येतल्या मंदिरामध्ये आहे, तीच प्रतिमा, त्याच मूर्तीची प्रतिमा, प्रतिमूर्ती म्हणून सनी या महात्म्याला, या RSSच्या कार्यकर्त्याला मिळाली. त्या अयोध्यावासियांनी किंवा त्या अयोध्येतल्या मंदिरातले जे काही ट्रस्ट आहेत, मग देवगोपालजी असतील, गोविंददेव गिरीजी असतील, असे अनेक महात्मे, त्यांच्याकडून ही मूर्ती इथपर्यंत आपल्या या गावापर्यंत आली, यांच्या घरापर्यंत आली. ही सर्वात आपल्या जीवनामधली सर्वात महत्भाग्याची गोष्ट ही आहे. दादा, मला एक सांगायचं की आपण भक्त आहेत, आपण भक्ती करतो, भगवान परमात्म्याचं सात्विक वृत्तीनं भजन करतो, गुणानुवाद करतो, परंतु आपली पावती कुठं मिळाली? तर आपली पावती आपल्याला जीवनामध्ये अयोध्येतून या रानात आली. दादा, या रानातल्या एका घरात आली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या निमित्ताने त्यांनी, मला असं वाटतं की गुरुदेव भूदेव या ब्राह्मणांच्या हस्ते या ठिकाणी 3 वर्षापूर्वी चल, अचल नाही तर चल मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. चल स्वरूपाची केलेली आहे. चल स्वरूपाची का केली? ती मूर्ती छोटी आहे आणि ती मूर्ती छोटी असल्यामुळे ती उचलावं लागते, म्हणून ती चल स्वरूपाची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे. अचल प्राण प्रतिष्ठा का करता आली नाही? तर जी मूर्ती अशी एकदा बसवल्याच्या नंतर परत ती मूर्ती त्या ठिकाणाहून उचलता येत नाही. दाजी, त्याला 5 वर्ष लागतात. हा, ती उचलता येत नाही. मग ती न उचलता येण्यामुळे त्यांनी 3 वर्षापूर्वी ही साधना केली, भूदेवाकडून करून घेतली, म्हणून ती चल स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. दरवर्षी वर्षातून एक वेळेस त्यांची अशी एक इच्छा आहे की आपल्याला दरवर्षी एक दिवस का होत नाही, बाकीचं काही नाही सांगत मी त्यांच्याविषयी, परंतु त्यांची एक इच्छा अशी आहे की आपल्याला या दिवशी 22 जानेवारीला दरवर्षी आपल्याला या ठिकाणी अन्नदान करायचं. मग ते 10 व्यक्तीला करतील, 50 व्यक्तीला करतील, 500 व्यक्तीला करतील, त्यांच्या इच्छेनुसार ते जे करायचं ते करतील, पण अशी त्यांची अंतःकरणात पुरेपूर इच्छा आहे. या इच्छेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन करायचं, आयोजन करायचं. मग या ठिकाणी त्यांनी रात्री फोन केला, कालच नियोजन केलं. हे काही बऱ्याच दिवसापूर्वी नियोजन झालेलं नाही. मला असं वाटतं की त्यांच्या जवळ जे सतत सानिध्यात राहते यांना सुद्धा काल परवा दिवशी कोणालाच कल्पना नव्हती. मामा, तो मला सुद्धा कल्पना केलीच नव्हती, कारण त्यांनी लगेच ठरवलं, लगेच निर्णय घेतला की आपल्याला असं असं करायचंच म्हणून सगळी. परंतु असो, थोड्या वेळेमध्ये त्यांची इच्छा खूप मोठी होती, परंतु त्यांचं नियोजन करण्यामध्ये थोडं उशिरा करण्यात आलं. यदा कदाचित पुढच्या वर्षी जर तुम्हाला असं जर घडून आणायचं असेल तर कमीत कमी 8-10 दिवसापूर्वी. आणि तुमच्या पाठीमागे दाजी, तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या पाठीमागे खूप मोठा तुमचा सासरा तुमच्या पाठीमागे उभा आहे. याच्यापेक्षा आणखी दुसरं काय पाहिजे? तर या ठिकाणी तुम्ही जे रात्री बोलले त्यानुसार या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे गुरुबंधू बालाजी महाराज भालेकर यांना रात्री सांगितलं की बाबा असं लगेच नियोजन झालेलं आहे आणि त्यांची इच्छा आहे की आपल्याला कार्यक्रम करायचा. तेही आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आपले रात्री हे मानवतला होते. आपल्याच गावातले दुर्गादास महाराज काळे भागवताची साथ करायला, ऑर्गनची साथ भारी करतात, रामायण भागवताला लई भारी साथ करतात. ते काल रात्री मानवतला होते, परंतु दाजीनं आम्ही त्यांना कॉन्फरन्सवर घेतलं. ते लगेच या ठिकाणी थोडा उशीर झाला, पण आले, प्रेमाने आले.
जिव्हाळ्याला आले, आपले दाजीचा कार्यक्रम म्हणून सनी आले, धावत पळत आले. हे संपूर्ण पंडित ताते आहे, अंकुश ताते आहे, बबन नाना आहे, आपले धानोऱ्याचे ज्येष्ठ म्हणायला लागेल त्यांना, कारण वयस्कर आहे आणि त्यांची जीवनातली साधना ही खूप मोठी आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपले सोलगावांचे गायक भजनी हे या ठिकाणी उपस्थित आहे. काय नाव त्यांचं? गजानन महाराज. या ठिकाणी उद्धव काका मिरकोट, विठ्ठलजीचा बाबासाहेब माऊली, विठ्ठलराव मिरकोट आणि बळी मामा काळे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. कारण कमी व्यक्ती असल्यामुळे सगळ्यांचीच नावं घेतली. ही मंडळी, कारण ताजी माणसाकरता माणूस एखाद्या वेळेस टाळतो, परंतु भगवंताकरता माणूस टाळत नाही. यांच्या पाठीमागे सर्वसामान्य मंडळी आहे. सर्वसामान्य मंडळी ही पाठीमागे उभा राहिलेली. मी सुद्धा सर्वसामान्य माणूस, हे सामान्य असं नाही, तर ज्याच्या त्याच्या पाठीमागे ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार परिस्थितीनुसार कामधंदे असतात. परंतु दाजी तुमचं निमंत्रण म्हणून, आणि तुमचं निमंत्रण तर इतरत्र दुसऱ्या ठिकाणचं नसून भगवान परमात्म्याच्या आनंदामध्ये आपल्याला सहभागी होण्याकरता तुम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्या निमंत्रणाला स्वीकारून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी त्या चरणी नतमस्तक होतो आणि या अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे भाव सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संभवामि, मी युगायुगामध्ये पुन्हा येतो, पुन्हा येतो, पुन्हा येतो. कधी येतात? पुन्हा येतात, पुन्हा येतात. कधी येतात? भगवान परमात्मा 10 वेळेस या सृष्टीवरती आले. पण का आले? कशासाठी आले? यदा यदा ही धर्मस्य, धर्म आहे आणि त्या धर्माला ग्लानी येते. दादा, या सृष्टीमध्ये आपण धर्मानुसार जीवन जगत नाही. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाची परंपरा आपण सांभाळत नाही. ज्या परिसरात, त्या परिसराचं वातावरण पाहून आपण हिंदू धर्मीय आहेत, आपण हिंदूंच्या कुळामध्ये जन्माला आलो, परंतु आपला कुळाचार आपण विसरतो. आणि विसरल्याच्या नंतर धर्माला आपण विसरतो. धर्म काय सांगतो त्यानुसार आपलं जीवन नसतं, आपलं जीवन नसतं. एवढंच नव्हे तर धर्माला थोडी काय होते, गळती लागते. धर्माला गळती लागूच नाही, परंतु लागती. कारण याच्या पाठीमागचा इतिहास आहे, लागलेली आहे म्हणून सांगतो. कारण धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. धर्माचं वर्णन करायचं जर म्हटलं तर धर्म खूप मोठा आहे. आणि मनुष्याने जीवनामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले. 4 पुरुषार्थ प्राप्त करायलाच पाहिजे माणसाने जीवनामध्ये. एक सांगितला धर्म, दुसरा सांगितला काम, तिसरा सांगितला मोक्ष आणि चौथा सांगितला धर्म अर्थ. 2 नंबरलाच अर्थ सांगितला. धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष, अर्थ, धन प्राप्त करणं हा सुद्धा पुरुषार्थ आहे. परंतु धन प्राप्त करत असताना कोणत्या मार्गाने धन प्राप्त करावं याचेही काही नियम आहेत, काही अटी आहेत. परंतु हे 4 माणसाच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. धर्म माणसाच्या जीवनामध्ये असावा, काम माणसाच्या जीवनामध्ये असावा, अर्थ माणसाच्या जीवनामध्ये असावा आणि शेवटच्या क्षणाला सर्वात मोठा अशा प्रकारचा मोक्ष जो आहे तो मोक्ष माणसाने जीवनामध्ये प्राप्त करावा. मोक्ष प्राप्त केल्याशिवाय माणसाला मरण सुद्धा येऊ नये. मोक्ष प्राप्त केल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये मरू सुद्धा नाही माणसाने. कारण मोक्ष ही माणसाची सर्वात जीवनातली सर्वात मोठी अवस्था आहे. मोक्ष कशाला म्हणायचं तर मोक्ष आपलं जीवन हे भगवत स्वरूपाच्या चरणावरती भगवत स्वरूपामध्ये विलीन व्हावं याला म्हणतात मोक्ष. ही शेवटची अवस्था आहे. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षितः तस्मात् धर्मो हंतव्य मानव धर्मो हतो वधित. कारण एक सुभाषितकार योग वासिष्ठामधला हा श्लोक आहे. योग वासिष्ठकार असं सांगतायत
की धर्म कशाला म्हणतात दादा? आपलं जीवन जर धर्मानुसार जर असलं तर धर्म आपला सांभाळ करतो. आपण धर्माला जर सांभाळलं तर धर्म आपल्याला सांभाळतो. धर्म एव हतो हंती. धर्मानुसार आपलं जीवन जर असेल तर धर्म आपल्याला सांभाळतो. एवढंच नाही तर धर्माच्या विरोधात आपण गेलो तर तो अधर्म, धर्माच्या विरोधात गेलो म्हणजे आपण अधर्मी झालो तर आपला अधर्म काय करतो? आपला नाश करतो. अधर्मानुसार आपलं जीवन जर असेल तर आपला नाश हा निश्चित ठरलेला आहे. म्हणून धर्म एव हतो हंती, धर्म रक्षती रक्षिता. धर्माचं आपण रक्षण जर केलं तर धर्म आपला रक्षण करतो. धर्म एव हतो हंती, धर्म रक्षती रक्षिता. म्हणून आपलं जीवन हे धर्मानुसार असावं. आपलं जीवन धर्मानुसार जर असलं तर आपल्या जीवनामध्ये काय काय फल प्राप्त होतात. भगवान परमात्मा ही एक धर्माची मूर्ती म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. धर्माची तू धर्माची तू मोदी, धर्माची तू मोदी, धर्माची तू मोदी, धर्माची मज सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा. कर्मापासून दुस्तर अशा प्रकारचं जे कर्म माझ्या जीवनामध्ये घडतंय, अनितीचं अधर्माचं कर्म माझ्या जीवनामध्ये जे घडतंय, हे भगवंता तू धर्माची मूर्ती आहे. हे भगवंता तुझे पाप आणि पुण्य हे तुझ्या हातामध्ये आहे. कर्मापासून दुस्तरा मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा असा या प्रमाणाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. नव्हे आपलं जीवन असं असावं, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. हा जो अभंग आहे, धर्माचं पालन, किती धर्माचं पालन करायचं, किती धर्माचं पालन करायचं, याला एकच उदाहरण सांगतो. तुम्ही RSS चे असल्यामुळं एकच उदाहरण सांगतो. अशोकराव सिंगल यांच्या समोर किती अधर्मी लोक आले आणि किती धार्मिक लोक आले. त्यांनी कुणाचं कसं कसं खंडन केलं. कारण हे बघा, तुम्हाला ही व्यक्ती अपरिचित असल्यामुळे मी जे काही सांगितलं तुम्हाला त्याच्यात रस वाटणार नाही. मी जे बोलतो, ज्या व्यक्तीविषयी बोलतो का, ह्या व्यक्तीविषयी तुम्हाला रस वाटणार नाही. कारण तुम्हाला आज रोजी मोहनराव भागवत हे माहिती आहे. मोहनराव भागवतचं नाव तुम्ही ऐकून आहात. परंतु RSS हेडगेवार गुरुजी इथं आपल्या संभाजीनगरला त्यांच्या नावाचं एक दवाखाना आहे, हेडगेवार गुरुजी. आणि ह्या RSS चे मूलभूत कार्यकर म्हणजे ज्यांनी मेळ रोवली ते कोण आहेत? हेडगेवार गुरुजी आहे. मेन हेडगेवार हा, हेडगेवार आहेत. हेडगेवार पहिले हेडगेवार आहे, त्याच्यानंतरचे अध्यक्ष अशोकराव सिंगल, आता मोहन भागवतजी आहे. कारण हेडगेवार गुरुजी आणि अशोकराव सिंगल यांनी आतापर्यंत या रस्त्यातले किती काटे उचलले, किती दगड उचलले आणि किती ज्या नाल्या लोकांनी रस्त्यामध्ये खोदून ठेवल्या आड मधामध्ये रस्त्यामध्ये आडी अडचणी निर्माण केल्या, परंतु त्यांनी सर्व ह्या काय केल्या, उन्मळून उपटून बाजूला फेकून दिल्या. असं त्यांचं जीवन होतं. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जे जे या धर्मामध्ये आड आले त्यांचं त्यांनी काय केलं, खंडन केलं. ते खंडन करण्याकरता त्यांना खूप काही असा अभ्यास करावा लागला. नव्हे, आज जर तुम्ही मोहन भागवतकडे बघितलं तर शास्त्रातले संपूर्ण जे जे पुरावे पाहिजे, धर्माला अनुकूल असणारे जे जे पुरावे पाहिजे ते आज मोहनराव भागवतकडे आहे. कारण मनुष्य काय, हे बघा मी सतत एक वाक्य सांगत असतो, मनुष्य काहीतरी केल्याशिवाय कोणीतरी होत नाही. काहीतरी केल्याशिवाय कोणीतरी होत नाही. जी व्यक्ती आज आपल्याला एवढ्या मोठ्या पदावर दिसते त्या अर्थी तिच्या पाठीमागे काहीतरी जीवनामध्ये साधना असली पाहिजे. साधनेशिवाय
प्रयत्नाशिवाय मनुष्य मोठ्या पदावर जातच नाही हे वाक्य तितकंच श्रेष्ठ आहे. म्हणून काहीही करून कुणीतरी होता येत नाही, काहीतरी चांगलंच करावं लागतं, तेव्हा ती व्यक्ती त्या पदावर जाते. कारण आज तुम्हाला शास्त्रातली काही वेदातले शास्त्रातले उपनिषदातले पुरावे जर प्राप्त करायचे असतील तर आज मोहनराव भागवतकडे मिळतील. अशी त्यांच्या सहवासामध्ये बरेचसे काही साधू आहेत, बरेचसे काही संन्यासी आहेत. कारण ते साधू संन्यासी मोहनराव भागवत म्हणजे दिसायला आपल्या साध्या कपड्यावरती आहे, परंतु संन्यासीच आहे. भगवान परमात्मा असे या भगवान परमात्म्याचे या सृष्टीवरती धर्माच्या रक्षणाकरता आतापर्यंत 10 अवतार झाले. वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार आहे, भागवतकार सांगतात 24 अवतार आहे. भागवतकार 24 अवतार सांगतात आणि 24ही अवतार वारकरी संप्रदायाला मान्य आहे. कारण भागवत सोडून वारकरी संप्रदाय सोडून भागवत नाही. आज जिथं कुठं वारकरी संप्रदाय सप्ताह होत असेल तिथं भागवत कथा आहेच, रामायण कथा आहेच, प्रवचन आहेत, कीर्तन आहेत. पण हे का आहेत तर हे आम्हाला जर आपल्याकडून जीवनामध्ये काही चुका घडत असतील, हे कथा कीर्तन कशा करता आहे तर आपल्या जीवनामध्ये सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आपल्याला यथार्थ परमार्थ कळत नाही. आणि यथार्थ रीतीने परमार्थ न कळत असल्यामुळे हे कुठेतरी आपल्याला कुणाच्या तरी मुखातून 4 शब्द ऐकायला मिळतात. नाही वा त्या कालच्या वाक्यानं असं सांगितलं होतं, त्या भागवतकारानं असं सांगितलं होतं. अशा पद्धतीचं आपलं जीवन असायला पाहिजे. गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपण भागवत कथा श्रवण करतो. भागवत कथा श्रवण केल्याच्या नंतर सुद्धा भगवंताच्या नामाविषयी अतिशय भरपूर वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे भगवत स्वरूप व्हावं याच्याकरता आपण भगवंताचं नामचिंतन करायचं. कथाकार हेच सांगतात. श्रीमद भगवद्गीता सुद्धा हेच सांगते. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या युक्ता उपासते. वा असंही प्रमाण आलं पाहिजे की पाठीमागच्यांना पूर्ण करून दिलं पाहिजे. गीता, भागवत, रामायण हे ग्रंथ हे कुणाचं वर्णन करतायत? भागवत भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करतायत. श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करते. रामायण रामचंद्र प्रभूचं वर्णन करतायत. मामा, रामायण वाल्मिक ऋषींचं रामायण आहे. वाल्मिक ऋषींचं रामायण आहे. तुलसीदास स्वामींचं रामायण आहे. अध्यात्म व्यास महर्षींचं आध्यात्मिक रामायण आहे. असे अनेक रामायण आहेत. परंतु समाजामध्ये 3 रामायण जास्त प्रचलित आहे. मला वाटतं फडके काय ते फडके सुधीर फडके झाल्या त्यांनी सुद्धा एक गीत रामायण तयार केलेलं आहे. भावार्थ रामायण एकनाथ महाराजांचं आहे
असे रामायणाचे अनेक साधू संतांनी रामायणाचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये भावार्थ रामायण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं, तुलसी रामायण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं, त्यानंतर वाल्मिकी रामायण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं, आणि हे फडके आहे ना यांचं मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये त्यांचं गीत रामायण चालतं. असे रामायण अनेक आहेत, परंतु सांगण्याचा इत्यर्थ संपूर्ण कोणताही साधू घ्या, कोणताही संत घ्या, कोणताही योगी घ्या, कोणताही जपी घ्या, कोणताही तपी घ्या, कोणताही संन्यासी घ्या, परंतु सर्वांचा सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की आपलं जीवन हे धर्मानुसार असावं. आपलं जीवन हे आपण ज्या कुळात जन्माला असावं, ज्या धर्मात जन्माला आलो, आपलं हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत, मग आपलं हिंदू धर्मानुसारच जीवन असावं. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळानुसारच आपली जीवनाची काय असावी, परंपरा असावी. याला सोडून आपलं जीवन नसावं, याला सोडून आपलं जीवन नसावं. याला धरून जर आपलं जीवन असेल तर निश्चितच तुम्ही रानात असले काय, तुम्ही जंगलात असले काय, तुम्ही डोंगरावरती असले काय, तर तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांचे एक अभंग असा आहे, नाही संत पण मिळतय हाटी, हिंडता कपाटी राणी मनी, नये मोल देता धनाची राशी, नाही आकाशी पातळी ते. मिळतच नाही, कुठं मिळत नाही, मिळतं जागेवर सुद्धा मिळतं. तुका म्हणे मिळे जीवाची यासाठी, नाही तरी गोष्टी सांगू नये. मिळतो भगवान परमात्मा, भगवान परमात्मा मिळतो, पण त्या ठिकाणी जीव द्यावा लागतो, जीव द्यावा लागतो, तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. मला सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे, तुका म्हणे मिळे जीवाची यासाठी, नाही तरी गोष्टी सांगू नये. संत पद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करता येतं, धर्मानुसार आपल्याला जीवन जगता येतं, आणि आपल्याला आपलं कर्म जसं असेल तसं आपल्याला करता येतं. कर्म जशा पद्धतीने केलं तशा पद्धतीने तो भगवान परमात्मा धर्माची मूर्ती असल्यामुळे तुम्हाला निश्चित फल देणार आहे. आपलं धर्माच्या विरोधात जर कर्म असेल तर पाप हे निश्चित आपल्या जीवनामध्ये ठरलेलं आहे, पुण्य आपल्या जीवनामध्ये धर्मानुसार निश्चित ठरले. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडावे दातारा, धर्मापासून दुस्तरा. भगवान परमात्माचा या सृष्टीवरती अवतार झाला, कारण अधर्म हा खूप मातलेला होता, आणि भगवान परमात्मा या सृष्टीवरती आले. कारण रामनवमीचा दिवस नाही तरी सुद्धा भगवान परमात्मा आले. भगवान परमात्म्याचा गुणानुवाद चरित्राचं वर्णन करायला का कोणत्याही काळामध्ये कोणत्याही वेळेमध्ये करायला कुठल्याच प्रकारची अडचण नाही, कुठला नियम नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता न लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळ करायचं काम नाही, तोंड धुवायचं काम नाही. कारण वारकरी संप्रदायाने एवढ्या सोप्या पद्धतीने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा अट्टहास केलेला आहे, एवढा अट्टहास केला की तो भगवान परमात्मा एक दिवस तो भगवान परमात्मा आपली अयोध्येतून वनामध्ये वनवास स्वीकारण्याची पाळी आली. कारण तो भगवान परमात्मा राजा होणार होता. कालच्या रात्री संपूर्ण राजा सिंहासनावरती बसणार, माझा रामचंद्र प्रभू सिंहासनावरती बसणार असताना सुद्धा त्या कैकेयी आई साहेबांनी त्याच्यासमोर प्रश्न मांडला, राजा दशरथासमोर प्रश्न मांडला. मी आता याच्या पाठीमागचं काहीच सांगत नाही, आपला वेळ थोड्या वेळेमध्ये आपल्याला जेवढं करता येईल तेवढं चिंतन मांडायचं. कारण भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहे. वृंदेचा शाप आहे, नारद महर्षीचा शाप आहे, आणि शतरूपा राणी आणि मनुराजा यांचं तप आहे. याच्याही पेक्षा सांगतो की श्रावण बाळाच्या आईवडिलांचा शाप आहे. तिथून पुढे रामचंद्र प्रभूचा जन्म आहे. पुढच्या जन्मामध्ये राजा दशरथ, शतरूपा राणी आणि कौसल्या माता ही पुढच्या जन्मामध्ये यांचं तप होतं. पाठीमागच्या जन्मातलं पाठीमागे अनेक जन्मामध्ये त्यांनी ती साधना केली, आणि भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की बाबा पुढच्या जन्मामध्ये तुम्ही दशरथ आणि कौशल्य होताल, त्यावेळेस मी तुमच्या उदरामध्ये जन्माला येईल. असा तो रामचंद्र प्रभू जन्माला आले. आता ही सगळीच कथा सांगायची म्हटल्यानंतर भरपूर वेळ निघून जाणार आहे. एका वाक्यामध्ये सांगतो, नारद महर्षींनी विष्णू भगवान परमात्म्याला शाप दिला होता, म्हणून सनी रामचंद्र प्रभूला जन्माला यावं लागत होतं. वृंदा जालिंदराची पत्नी, जालिंदर हा राक्षस होता, परंतु त्याची पत्नी ही पतिव्रता होती.
तिनं दिलेला शाप भगवान विष्णूला, म्हणून रामचंद्र प्रभूला जन्माला यावं लागलं. याच्याही पेक्षा श्रावण बाळाच्या आई वडिलांना दिलेला शाप की बाबा हे बघ राजा दशरथा, आज आम्ही पुत्र पुत्र करून सनी पुत्राच्या वियोगाने मरण पत्करतो. एक ना एक दिवस तुझ्यावरती सुद्धा असा प्रसंग येणार आहे की तुला पुत्राच्या वियोगाने संघे पुत्र राजा दशरथा अंतकाळी एकही नव्हता कर्म घेती झुले. येथे कोणाचेही न चाले. राजा दशरथाला 4 मुलं होती. अरे परंतु कैकेयी आई साहेबांनी आई म्हणतो बरं का, कारण भरतानं कैकेयीला आई म्हटलं नाही, परंतु रामचंद्र प्रभूंनी आई म्हटल्याशिवाय दुसरं काहीच म्हटलं नाही. सर्वात श्रेष्ठ आई कैकेयीला मांडलं कुणी, रामचंद्र प्रभूंनी. आणि त्या कैकेयी आई साहेबांनी स्वर्गामध्ये ज्यावेळेस राजा दशरथ युद्ध करण्याकरता गेले, त्या स्वर्गामध्ये कैकेयींना राजा दशरथाला सहकार्य केलेलं होतं. रथाचं चाक मोडलं होतं आणि ते चाक कैकेयीने आपल्या बाहुबलाने आपल्या हाताने धरून सनी राजा दशरथाला युद्धामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून सनी त्या रथाचा आख आपल्या हाताने त्या कैकेयीने धरलेला होता आणि राजा दशरथ समोरच्या शत्रूसोबत युद्ध करत होता. अशी ती पाठीमागची पूर्व पीठिका आहे. आणि तिनं त्यावेळेस राजा दशरथांना कैकेयीला सांगितलं होतं की बघ कैकेयी, तुला काय मागायचं ते माग, मी आज तुझ्यावरती खुश आहे. तू जे मागशील ते तुला देतो. तू जर म्हणले मला संपूर्ण या पृथ्वीवरचं राज्य उपभोगायचं, मला संपूर्ण राज्य द्या, तरी सुद्धा द्यायला तयार आहे, कारण राजा दशरथाचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य नव्हता. कैकेयी म्हटली की हे बघा स्वामी, ज्यावेळेस प्रसंग येईल, ज्यावेळेस मला काही गरज पडेल, त्यावेळेस मी तुमच्याकडून मागून घेईल. आणि प्रसंग आला राजा दशरथाला, ज्यावेळेस रामचंद्र प्रभू सिंहासनावरती बसणार, त्यावेळेस कैकेयीनं राजा दशरथाला महालामध्ये बोलवलं आणि सांगितलं की हे बघा प्रभू स्वामी, मालक तुम्ही मला काही वर माग म्हणून म्हटले होते, तर मला आज मागायचंय, आज मला तुमच्याकडे मागायचंय. काय मागायचंय? कैकेयी माग मी तुला देण्याकरता तयार आहे. त्यावेळेस कैकेयीने राजा दशरथासमोर विनंती केली आणि प्रश्न मांडला समोर. हे बघा स्वामी, माझी एक अशी इच्छा आहे, माझी एक विनंती आहे की मला तुम्ही एक असं द्या की ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला दुरी दिगंतराला वनवासाला पाठावा एक, आणि दुसरा जो कनिष्ठ आहे लहान पुत्र आहे त्याला अयोध्येचा राजा बनवा. कोणी मागितलं? कैकेयीनं मागितलं. कैकेयीनं हे मागितलं, राजा दशरथाने लगेच दिलं. हो म्हटले, कारण वासनामध्ये अडकलेले होते. रघुकुल रीत यही चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. कारण रामचंद्र प्रभू राजा दशरथ त्या वंशातले होते, रघुकुलातले होते. प्राण गेला तरी चालेल, परंतु वचन न मोडणारे त्या परंपरेतले होते, त्या कुळातले होते. कारण रामचंद्र प्रभूला आपलं राजा दशरथाने कैकेयीच्या समोर तो प्रश्न उपस्थित केला, त्याचं उत्तर देऊन टाकलं, काहीच अडचण नाही.
परंतु रामचंद्र प्रभू वनवासाला जाणार माझा प्राणप्रिय भगवान रामचंद्र प्रभू त्याला मी प्राप्त करण्याकरता पाठीमागच्या अनेक जन्मामध्ये तप केलं, साधना केली, नाना प्रकारच्या खडतर यातना भोगल्या. राजा दशरथाचे उद्गार आहेत. तो मला प्राप्त झाला आणि प्राप्त झालेला भगवान रामचंद्र प्रभू आज त्याचा राज्याभिषेक करायचा, परंतु तो मला सोडून जातो. हा रामचंद्र प्रभू विषयी घडलेला वियोग, रामचंद्र प्रभूचा आणि राजा दशरथाचा वियोग, राजा दशरथाने आपल्या स्वतःच्या पुत्राकरता वियोग झालेला प्राण सोडला. राजा दशरथाने मरण पत्करलं आपल्या स्वतःच्या मुलाकरता. आपल्या स्वतःच्या मुलाचा वनवास पाहू शकले नाही कोण? राजा दशरथ. मला एकच सांगायचं की या सृष्टीवरती तुम्ही आम्ही सर्वच जण आहात. अशी कोणती आई आहे आणि असा कोणता बाप आहे की तो आपल्या मुलाचा आपल्या मुलीचा वनवास पाहू शकतो? आपण जिवंत असताना कोण आहे असा? आणि तो भगवान परमात्म्याचा रामचंद्र प्रभूचा बाप होता. तो नाही पाहू शकला, मरण पत्करलं, मेला राजा दशरथ. परंतु ज्या वेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला जाण्याकरता माझा आज राज्याभिषेक होणार होता, मी आज राजा होणार होतो, सिंहासनावरती बसणार होतो, परंतु मला वनवासाला जावं लागतं याचं दुःख रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये येत किंचितही नव्हतं. तिळा इतकं सुद्धा त्यांना दुःख झालं नाही. बाप मेला याचं दुःख झालं, परंतु मला वनवासाला जावं लागतं याचं तिळ मात्र सुद्धा दुःख झालं नाही अंतःकरणामध्ये. आणि ज्या आईने वनवास मागून घेतला होता त्या आईच्या समोर गेली, त्या आईला साष्टांग दंडवत घातला आणि आई येतो अशी विनंती केली. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. कौशल्य आई त्या ठिकाणी कितीही क्रूर असू द्या, कितीही कोणाला काहीही म्हणू द्या, परंतु तीच कौशल्या रामचंद्र प्रभूला म्हणते, आपल्या काही रामचंद्र प्रभूला म्हणते, रामा बघ, मी तुझ्याकरता वनवास मागून घेतला, भारताकरता गादी मागून घेतली, सिंहासन मागून घेतलं, तुला माझ्याविषयी काही वाटतं का? काही प्रश्न त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणतात की हे बघ आई, तू जे काही मागून घेतलं ते मला मान्य आहे. तुझं वचन अजिबात मोडणार नाही, कारण ही रघुवंशाची परंपरा आहे. आई, तू मागितलं ना, मला ते शिरसावंदी आहे, मला तुझी आज्ञा आहे वनवासाला जावं म्हणून सनी. परंतु आई एक सांगतो, तुला हे शब्द बोलण्याकरता, हे शब्द तुझ्या मुखातून काढण्याकरता आई तुला सांगू, मी सुद्धा खूप प्रयत्न केले. रामचंद्र प्रभू म्हणतात, मी सुद्धा खूप प्रयत्न केलं, सरस्वती मातेची आराधना केली, सरस्वती मातेचं पूजन केलं आणि माझा राज्याभिषेक होऊ नये. आजच्या घडीला ही माझी सुद्धा इच्छा होती आई, माझी सुद्धा इच्छा होती. म्हणून सरस्वती मातेची विनंती करून सनी तुझ्या जिभेवरती सरस्वती मातेला मी ठेवलं. म्हणून तू त्याचं काहीच दुःख मानू नको. कोण म्हणतं? रामचंद्र प्रभू म्हणतात, कारण मला वनवास हा पाहिजेच होता, मला लागतच होता, कारण मी जन्मालाच अवतरला त्याच्याकरता आलो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संहारी, कारण भगवान परमात्म्याचं तेच ध्येय ते होतं. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. हे कारण या पृथ्वीवरती अधर्म खूप माजलेला आहे. धर्मानुसार जीवन जगता येईना. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. आपुल्या भक्तजनाला पाळण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान रामचंद्र प्रभू अवताराला आले होते. आणि तो अवतार राजा होऊन सनी ते कार्य करता येत नव्हतं, म्हणून सनी अरण्यात वनात निघण्याकरता
रामचंद्र प्रभूंनी कैकेयी आईसाहेबाच्या जिभेवरती सरस्वती मातेला ठेवलं आणि हिवर मागून घ्यायला लावले. हेवर मागून घेतले. परंतु ज्या दिवशी, ज्या काळामध्ये, ज्या वेळेला रामचंद्र प्रभू अयोध्या सोडून निघणार होते, वनवासाला निघणार होते, मला इथे भरपूर काही थोडं बोलायचं बरं का दादा. हे बघा, तुमची सर्वांची इच्छा जर असली तर 2 वाक्य अशी बोलतो. इथून ज्यावेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला निघणार अयोध्येतून, त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी राजा दशरथाचा प्रधान सुमंत त्याला बोलावून घेतलं. त्याला बोलावून घेतल्याच्या नंतर त्याला सांगितलं की हे बघ सुमंता, माझा भरत लहान आहे, त्याला नीती, धर्म, अनिती, अन्याय, न्याय ह्या गोष्टीचं आकलन थोडं तुम्ही समजून घ्या. परंतु तुम्हाला ह्या गोष्टी संपूर्ण माहिती आहे. नीती कशाला म्हणतात, अनिती कशाला म्हणतात, धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात, सत्य कशाला म्हणतात, असत्य कशाला म्हणतात, न्याय निवाडा कसा करायचा माझ्या भरताला कळणार नाही. परंतु हे बघा, तुम्ही प्रधान आहात, तुम्हाला एक विनंती आहे आणि आदेश सुद्धा आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि वारसा हक्काचा राजा मी आहे म्हणून तुम्हाला आज्ञा करतो. रामचंद्र प्रभूचे वचन आहेत, शब्द आहेत त्या ठिकाणचे. हे बघा, या भूतलावरती, या सृष्टीवरती अशी एकही घर नसावं की त्या घरामध्ये जी परघरून आलेली सून आहे आणि त्या सुनाला सासाने सासरवास करावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. सुमंता लक्षात ठेवा, जर एखाद्या सुनेला जर सासरवास झाला आणि त्या सासरवासापोटी जर तिनं आत्महत्या केली, जर तिनं विषप्राशन केलं, जर तिनं गळ्याला फास लावला, तर हे बघा सुमंता, मी त्यांच्या घरच्याला जबाबदार ठरणार नाही, जबाबदार तुम्हाला ठरवल. जर या सृष्टीवरती 14 वर्षामध्ये अकाल म्हणजे पाऊस नाहीच जर पडला, दुष्काळ पडला, आणि जर नाहीच जमीन पिकली, जर एखादा शेतकरी, जर एखादा गोरगरीब अन्न करून जर मेला, तर या ठिकाणी भरताला जबाबदार ठरणार नाही, सुमंता तुला जबाबदार ठरेल. जर या सृष्टीवरती अन्याय घडला, एखाद्यावरती अत्याचार घडला, तर हे बघ सुमंता, तुला जबाबदार ठरवेल. आणि त्या काळामध्ये जे 12 बलुतेदार होते, यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था थोडी कमीच होती. मग त्याला सर्वांना बोलवून घेतलं रामचंद्र प्रभूंनी, सर्वांना त्या सुमंताच्या समोर उभं केलं आणि सुमंताला सांगितलं, बघ हे सगळे 12 बलुतेदार जी मंडळी आहे, यांचं सर्वांचं ध्यान, सर्वांकडे लक्ष तुझं असावं. जर यांच्यावरती काही अन्याय घडला, जर यांच्यावरती काही आघात आला, तर यांचं संगोपन सुद्धा तू करायचं. माझ्या भरताला याचं ज्ञान नाही, 14 वर्षाचा कालावधी तो सांभाळायचा. जर आता हे सुमंताला राजा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं होतं, राजा रामचंद्र प्रभूंनी हे सांगितलं, आणि आज जे राजे आहेत, त्या काळची राजेशाही होती, आज लोकशाही. आज आपल्याला आपल्यानुसार राजा पाहिजे, आपल्या मतानुसार आपल्याला राजा उपभोगायचा. आपण ज्याला राजा करू तो राजा होणार आहे. परंतु पूर्वीचा काळ होता, पूर्वीचे राजे होते, त्यांची वंश परंपरा चालत आलेली होती, खूप मोठमोठाले राजे होते. म्हणून आज कोणत्या राजाची इच्छा आहे असं सगळ्यांसमोर जर प्रश्न मांडला, या माझ्या भारत भूमीमध्ये सर्वांसमोर जर प्रश्न उपस्थित केला, तर या संपूर्ण समाजाकडून एकच वाक्य उद्घोषित होतं की आज राजा रामचंद्र प्रभू सारखा काय पाहिजे, राजा पाहिजे. कुणासारखा राजा पाहिजे, रामचंद्र प्रभू सारखा राजा पाहिजे. रामचंद्र प्रभू राजा होते, त्याची आज तुम्ही आम्ही सगळी इच्छा अशी प्रदर्शित करतो. नव्हे, याही पेक्षा मला असं म्हणायचं की जगद्गुरु तुकोबरायांना जर विचारलं की आजच्या घडीला, आजच्या काळानुसार, आजच्या वेळेला कसा राजा पाहिजे, तर राम आपलं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, झाले राम राजा काय ऊन
झाले राम राज्य काय उनी आम्हासी धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी गाई म्हशी धरणी धरी पीक धरणी अर्थ तुमच्या लक्षात आला धरणी कशाला म्हणतात पीक गाई आणि म्हशी हे शब्द ज्यावेळेस तुमच्या नजरेसमोर आले तुमच्या कानावरती पडले तर याच्या पाठीमागची भूमिका काय आहे ही कुणाकडे आहे सगळं हे जे आहे हे शब्द हे कुणाला लागू होतात गाई कुणाकडे आहे म्हशी कुणाकडे आहे धरणी म्हणजे जमीन कुणाकडे आहे कुणाकडे आहे ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणतात ह्या वस्तू ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं शेतकरी आणि ज्याला आपण शेतकरी म्हणतो मग आपण ज्या भूमीमध्ये राहतो आपण ज्या भारतामध्ये राहतो त्या भारताला आतापर्यंत जगाच्या दृष्टीनं काय संबोधलं गेलं कृषी प्रधान हा देश कसा आहे कृषी प्रधान देश आहे धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी मग हा कृषी प्रधान देश आहे समंता लक्षात ठेव अन्न करता एकही जीव एकही मनुष्य या सृष्टीवरचा मरता कामा नये जरी अकाल पडला जरी दुष्काळ पडला कुणावरती अन्याय होता कामा नये कुणावरती दुराचार होता कामा नये कुणावरती अत्याचार होता कामा नये असे नियम सुमंताला रामचंद्र प्रभूंनी बांधून दिले होते 14 वर्षामध्ये त्या काळामध्ये त्या अयोध्येमध्ये एकही व्यक्ती मरण पावली नव्हती 14 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही व्यक्ती मृत झालेली नव्हती मग असा तो राजा होता राजा नसताना राजा वनवासात असताना जर अयोध्येची प्रजा आनंदात आहे आनंदात त्यांना दुःख तर होतच रामचंद्र प्रभू वनवासाला गेले परंतु बिकट परिस्थिती त्यांना उपभोगायला मिळाली नाही परंतु मग त्यांनी एकच ठरवलं आपला रामचंद्र प्रभू रावणाला मारलं सगळ्या काही भानगडी रामायण तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेस रामचंद्र प्रभू अयोध्येला आले रामचंद्र प्रभूचा रामराज्याभिषेक झाला रामराज्याभिषेक झाल्याच्या नंतर सर्वांना आनंद झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की त्या आनंदाचं वर्णन करता करता धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी त्या ठिकाणी दुधाला अजिबात कमी नव्हती त्या ठिकाणी गायीची अजिबात कमी नव्हती सर्व असं काही भरगच्च होतं रामचंद्र प्रभू आले रामराज्याभिषेक झाला आणि तो त्या काळात जो रामराज्याभिषेक झाला ना मामा आपण एवढेच माणसं आहे त्या काळात जो रामराज्याभिषेक झाला त्या रामराज्याभिषेकाला आपण नव्हतो तो कालावधी भरपूर गेला परंतु त्याच रामचंद्र प्रभूचा रामराज्याभिषेक होण्याकरता मला असं वाटतं कितीतरी हजाराची का लाखाच्या जवळजवळ संख्या गेली तुम्ही आलं गुगलमध्ये बघितलं एखाद्या वेळेस लक्षात घ्या रामराज्याभिषेक ह्यो आजचा 22 तारखेचा 3 वर्षाला आज ज्याला 3 वर्ष पूर्ण होते ह्या दिवसाला तो रामराज्याभिषेक होण्याकरता मला असं वाटतं तुम्ही गुगलला जर सर्च केलं सगळ्याच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे तुम्ही वयस्कर जरी असले तरी सुद्धा आहे तुमच्या खिशामध्ये गुगलवरती जर सर्च केलं तर आजपर्यंत ज्यांच्याकडे बघून जीवन जगायचं ज्यांच्याकडे बघितल्याच नंतर म्हणायचं याला धर्म आहे त्याच्याकडे बघितल्याच नंतर याला म्हणायचं हे ज्ञान आहे
ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर म्हणायचं याला संन्यास म्हणतात, याला साधू म्हणतात, याला संत म्हणतात. असे साधू संत संन्यासी योगी महात्मे साधू इथं बजरंग दलाचे आले नाही बा ते आपले शेजारी. याच्यामध्ये कितीतरी साधू मारले गेले, कापले गेले. ह्यो आजचा 22 तारखेचा रामराज्याभिषेक होण्याकरता कितीतरी योगी संन्यासी साधू कापले, मेले नाहीत, मारले. हा 700 मला वाटतं 700 वर्षापूर्वी. कारण ही आमच्या गुरुवर्य वैरागी मूर्ती जयराम बाबाकडे हे सगळं असायचं बघा. ही सगळी यादीच होती बाबांकडं. किती आतापर्यंत किती साधू मारले, किती साधू कापले, ही बाबांकडे यादी असायची. बाबाचं 3-4 महिने झाले की बाबा निघाले अयोध्येला. आणि बाबाचे शब्द म्हटल्यानंतर तुम्ही त्या बाबाला बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्या बाबरला बाबा काय म्हणायचे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण त्या काळामध्ये बाबा ज्यावेळेस तरुण होते 20-25 वर्षाचं वय होतं, त्यावेळेस सुद्धा बाबाने तिथे एक काळ असं या साधूंकरता त्या ठिकाणावरती जाण्याकरता प्रयत्न केले. ते असे बाबासोबत सुद्धा बरेचसे काही साधू होते. त्यावेळेस सुद्धा अशी एकदा दंगल पेटली होती बाबाच्या काळात, बाबा असताना सुद्धा, बाबा तिथं अयोध्येत असताना सुद्धा. म्हणून हे आजचा आपल्याला याला 2-3 वर्ष झाले ह्यो रामराज्याभिषेक होण्याकरता, हे मंदिर उभा राहण्याकरता सुद्धा अनेक साधू मेलेत, मारले गेले, कापले गेले. ज्यांनी या समाजाकरता जीवन जगले, या भगवंताकरता जीवन जगले, अशी कितीतरी यादी. मी आता ते सर्च केलेलं नाही, मला नेमका पाहिजे तेवढा आकडा सांगता येणार नाही, परंतु अशी कितीतरी अगणित आहे. झाले रामराज्य काय ओनी आम्हाशी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. आता तो रामराज्याभिषेक झाला. रामराज्याभिषेक झाल्याच्या नंतर त्या अयोध्यावासियांना, भारतवासियांना आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ते सांगताय, राम वेळोवेळा गावोरी, राम वेळोवेळा गावोरी, राम वेळोवेळा गावोरी, राम वेळोवेळा कांडिता जीविता गे बाई. तो अयोध्यावासींना, भारतवासीयांना इतका आनंद झाला. त्या भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन करायला. कसं करायला? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम वेळोवेळा, राम वेळोवेळा सतत अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू लागले. कोणत्या? की तो अयोध्येचा जो राजा आहे, रामचंद्र प्रभू आहे, त्याचं चिंतन करायला. राम वेळोवेळा, राम वेळोवेळा गावो ओवी. आता काही मावल्या जात्यावर बसल्यानंतर जसे ओव्या गातात
भगवंताचं नामचिंतन करताना ओव्या गातात. दळिता कांडिता जीविता गे बाई, दळण करत असताना, कांडण करत असताना, जेवण करत असताना आपल्या वाट्याला आलेलं जे जे कर्म आहे, जे जे काम आहे, ते कोणतंही काम करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाची. आपलं दुःख जाऊन आपलं सुख होईल, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. एवढंच नाही तर वेळेनुसार आपली वेळ संपत आलेली असल्यामुळं त्या भगवान परमात्म्याचं एवढं चिंतन केलं, एवढं चिंतन केलं, त्या लोकांना जागृतीमध्ये दुःख पाहायला भेटतच नव्हतं. इतकं ते आनंद जीवन जगायला लागले, एवढं सुखी जीवन जगायला लागले. रामचंद्र प्रभू राजा झाल्याच्या नंतर एवढं आनंदात जीवन जगायला लागले, एवढं आनंदात, केवढं आनंदात, त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्नी दुःख. हे दुःख न देखवे डोळा, स्वप्नी हे दुःख न देखवे कीर्तन थांबणार आहे 2 मिनिटं फक्त. झाले राम राज्य काय उनी आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ विये, दळिता कांडिता जीविता गे बाई. स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. हे बघा, या अभंगाचा भाव तुमच्या समोर अगदी थोडा मांडलेला आहे. बाकीचं राजाविषयी थोडं आपलं जास्त बोलणं झालेलं आहे. असं तरीही सुद्धा या अभंगाच्या शेवटच्या चरणाचा भाव तुमच्या समोर मांडतो आणि आपली सेवा थांबायची. थांबा 1 मिनिट हा. या शेवटच्या चरणाचा भाव मांडतो आणि मग प्रमाण द्या. हा बर. हे बघा, झाले राम राज्य काय उने आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. रामचंद्र प्रभूचं वेळोवेळा नामचिंतन जर केलं तर राम वेळोवेळा मी गावी. कोणतंही काम करताना करा, ते केल्याच्या नंतर इतकं चिंतन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे, इतकं चिंतन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे की ते चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये त्या चिंतनाच्या उर्म्या दाटून आल्या पाहिजे. आणि चिंतनाच्या उर्म्या दाटून आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की ते इतक्या आपल्या अंतःकरणामध्ये साठवले पाहिजे, इतक्या साठवले पाहिजे की आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. प्रेमे चालेला प्रवाहो नाम उघलवला हो. इतक्या साठवले पाहिजे की त्याच्या प्रेमाचा पूर असा वाहला पाहिजे. थडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर. आणि याचं मध्य चरण आहे 3रं चरण खास.
काय अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण हे अखंड खंडेना जीवन जे एका पंत खंडेना राम नामाचं जीवन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देता आपण जर असं जर जीवन जगलो तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर आपण याच्या अगोदर 4 शब्द मांडले होते, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. बरोबर, धर्म अर्थ काम मोक्ष. तर आपल्याला अर्थाविषयी आपण जास्त बोललो नाही, कामाविषयी बोललो नाही, धर्माविषयी थोडं बोललो, परंतु सर्वात शेवटचा आपण शब्द वापरला होता मोक्ष. मोक्ष शब्द कशाला म्हणतात, मोक्ष म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला बाकीची कोणाचीही मतं मांडायची नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांचं सर्वात अभंगातलं मत मांडतो, येची देही येची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. याच देहाने याच डोळ्याने आपल्याला मुक्तीचा सोहळा मोक्षाचा सोहळा उपभोगता आला पाहिजे. याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की भगवान परमात्मा कसं भोगता येईल आपल्याला, तर ज्ञानानं हे आपल्याला भोगता येणार नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. देवा तुम्ही देव असावं, मी भक्त असावं, तेव्हा मला आनंद घेता येईल. देवा नव्हे याच्याही पेक्षा जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या अभंगात सांगतात, अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी. देवा तुझी सेवा ही गोड चरणाची माझ्याकडून करून घ्यावी. तू देव असावा, मी भक्त असावा, परंतु मोक्ष मात्र तसा नाही. हे आपण सांगायचं, मोक्ष तसा नाही. मोक्षामध्ये एकरूप व्हावं लागतं आणि मोक्षामध्ये एकरूप होण्याकरता आपण भगवत स्वरूप जर झालो तर आपल्या जीवनामध्ये पाठीमागे लागलेली ही जी एरझार आहे कोणती, जन्माची आणि मरणाची, जन्माची आणि मरणाची, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, ही जर आपला जन्म आणि मरणाचं दुःख जर संपवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्याला एक ना एक दिवस मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागेल. तो मोक्ष प्राप्त करण्याकरता आपल्याला भगवत स्वरूप व्हावं लागेल आणि भगवत स्वरूप होण्याकरता याचं काय प्रमाण आपल्याला याच्या पाठीमागं, तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे रामे सुगंध दिले आपुले, 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 तुका म्हणे रामे सुगंध दिले आपुले. ज्ञानेश्वर